तर मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या नेत्यांनी आता अधिवेशनाला रामराम करत थेट आपला मतदारसंघ गाठलाय। तानाजी सावंत यांच्यासारख्या नेत्यांनी तर फक्त अधिवेशनच सोडलं नाही तर फेसबुकवरून आपल्या पक्षाचं चिन्हही हटवलंय। तर प्रकाश सुर्वे आणि प्रकाश सोळंकेही आपल्या घरी परतलेत। त्यामुळे राज्यातल्या राजकारणात सध्या नाराजांच्या नाना तऱ्हा पाहायला मिळतात। या नाराजांची समजूत काढणं आणि सरकारचं कामकाज सुरळीत सुरू ठेवणं हेच महायुती समोरचं सर्वात मोठं आव्हान असेल। तानाजी सावंतांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ नये यासाठी मी स्वतः 3 दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती। तानाजी सावंतांनी आरोग्यमंत्री असताना बनावट औषध घोटाळा असेल, अँब्युलन्स खरेदी प्रकरण असेल किंवा आरोग्य खात्याशी संबंधित वेगवेगळ्या सेवा सुविधा असेल, यातले जो भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं आम्ही पत्रकार परिषद घेऊन मांडली होती। ज्या माणसाच्या काळात एवढं मोठं चेंगराचेंगरीचं प्रकरण घडतं किंवा घाटी, कळवा, नांदेड अशा अनेक रुग्णालयामध्ये रुग्णांचे औषधाअभावी मृत्यू होतात, इतका बेजबाबदार माणूस मंत्रिमंडळात असू नये। मला माहित आहे कोण कोण गेले ते शिंदेच्याकडून ज्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही ते गेले गाशा गुंडाळून। मला तुम्हाला स्पष्ट सांगू का की कोणी गाशा गुंडाळला, कोण नाराज आहे, महायुतीमध्ये कोणाला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही याचं मला काडीचंही सुख ना दुःख, जरा सुद्धा सुख दुःख नाही। त्यांच्याबद्दल मी भाष्यही करू इच्छित नाही। मी एवढंच सांगेन की ज्यांना मिळालं त्यांना शुभेच्छा, ज्यांना नाही मिळालं त्यांना सुद्धा मनापासून शुभेच्छा। तर शपथविधीनंतर हिवाळी अधिवेशनाच्या सलग दुसऱ्या दिवशी अजित पवार नॉट रिचेबल असल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्यात। मंत्रिमंडळ विस्तार झाल्याच्या 2 दिवसानंतरही खातेवाटप झालं नाही। त्यात अजित पवार विधानसभेच्या कामकाजात सहभागी न झाल्यानं चर्चांना उधाण आलं। एकीकडे दादा नॉट रिचेबल आहेत तर दुसरीकडे मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळांच्या नाराजीमुळे राजकीय वातावरण तापलंय। नाराज असलेले भुजबळ नागपूरमधील अधिवेशन सोडून नाशिकला परतले। तिकडे भुजबळ समर्थकही आक्रमक झालेत आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित केला जातोय। तर आज झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी दादांबाबत बोलताना चिमटा काढला, पाहूयात। पवार हे नॉट रिचेबल आहेत, अजूनही समोर येताना त्यांची सवय झाली। पुन्हा आता जर पहाटे बघा कुठे आहेत ते। दरम्यान कराडमधील एका कार्यक्रमात बाळासाहेब पाटलांशी बोलताना दादांच्या गायब होण्यावरून त्यांनी टोला लागवलाय, पाहूयात। बाळासाहेब जाऊ का? काय करू? पवारांना सांभाळा, पवारांना सांभाळा, पवारांना सांभाळा। दरम्यान अजित पवार नॉट रिचेबल नसून आपण त्यांची भेट घेतल्याचं अनिल पाटील यांनी म्हटलंय। भेटायलाही गेलो होतो आणि काही त्यांच्या स्टाफ बरोबर अधिवेशनामध्ये आज चर्चेच्या जे काही दोघं विषय, सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव असेल, राज्यपालांचं अभिभाषण असेल, या विषयावरती चर्चा करण्यासाठी त्यानंतर मुख्य प्रतोद, प्रतोद आणि मुख्य प्रतोद यांच्या नियुक्तीच्या संदर्भातही खऱ्या अर्थाने मी चर्चा करायला गेलो होतो। त्या बाबतीमध्ये तशा स्वरूपाचा मेसेजही दादांना पाठवलेला आहे आणि त्या प्रकारच्या सूचना लवकरात लवकर मुख्य प्रतोद कोणाला केलं पाहिजे, प्रतोद कोणाला केलं पाहिजे अशा सूचना दादांकडनं येतील आणि त्या आल्यानंतर त्याची निवड होईल। राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येते। नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटं चर्चा देखील झाली। फडणवीसांकडून सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय। तर फडणवीसांची भेट घेतल्यानंतर ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली। तब्बल 3 वर्षांनी नार्वेकर ठाकरेंची भेट झाली। मात्र या भेटीत विरोधी पक्षनेते पदाबाबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचं समोर आलंय। मला एकूण महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे। ठीक आहे, आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही, ते निवडणूक जिंकले, त्यांचं सरकार स्थापन झालंय। साहजिकच आहे, या सरकारकडनं महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा आहे, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील ही अपेक्षा आहे। त्या व्यतिरिक्त बाकी ही निवडणूक कशी जिंकले, काय जिंकले, हे जे काय अनाकलनीय प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवत राहणार आहोत।
भेट शुभेच्छा द्यायला एवढीच होती. अनेक राजकीय याला विधानसभा काही राजकीय अर्थ काढू नका. एकच आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र काम करणं गरजेचं आहे. आम्ही विरोधी पक्षात असू, सत्ताधारी बेंचेसवर असतील, पण महत्वाची गोष्ट हीच आहे, आमच्या ज्या विचारधारा काही ठिकाणी वेगळ्या असतील ते वेगळे राहतील. विचारांमध्ये थोडी काही मतभिन्नता असेल ती राहील, पण महाराष्ट्राच्या हिताच्या जे काही सूचना आम्ही देऊ त्या त्यांनी ऐकणं अपेक्षित आहे. त्यांच्याकडून तर चांगलं कटुता नसायलाच पाहिजे कुठच्याही राज्यात, कुठच्याही पक्षात. उद्धवसाहेब ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधिमंडळ गटनेते आहेत आणि त्याच अनुषंगाने ते अध्यक्षांच्या भेटीसाठी आलेली ही सदिच्छा भेट होती आणि आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपण त्यांचा पाहुणचार नेहमीच करतो, त्यामुळे त्यात काय वावगं किंवा नवल काहीच नाही. सर, पाहुणचार केलेला मात्र काही विरोधी पक्ष नेतेपदासाठी काही चर्चा वगैरे काही केली का? प्रस्ताव काय प्रस्ताव आलाय का? अद्याप माझ्याकडे कुठचाही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही.